पोलीस महासंचालकाच्या आदेशानुसार राज्यभर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन शोध मोहीम 4 अंतर्गत देवळी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत मिसिंग आणि अपहरण प्रकरणाचा यशस्वी शोध लावला। 8 जून ते 22 जून 2026 या कालावधीत दखल प्रकरणाच्या आधारे ही विशेष मोहीम राबवण्यात आली। देवळी पोलिसांनी स्टेशन अभिलेखावरील सर्व मिसिंग आणि अपहरण प्रकरणाचा सखोल आढावा घेत तत्काळ शोध पथकांना सक्रिय केले। 19 जून 2026 पर्यंत मिसिंग क्रमांक 17, 26, 20, 26, 27, 26 आणि 31, 26 मधील 5 मुलींचा शोध घेण्यात यश आले। तसेच अपहरण मिसिंग क्रमांक 26, 26 आणि 28, 26 मधील 2 मुलींचाही कौशल्यपूर्ण तपास करून शोध लावण्यात आला। एकूण 7 प्रकरणांमध्ये 5 मुली आणि 2 मुले यांचा शोध घेऊन त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा पालकांच्या स्वाधीन करण्यात आले। तसेच देवळी पोलीस स्टेशन हद्दीतील कलम 137(2) अंतर्गत दाखल प्रकरणात 18 वर्षाखालील पीडित मुलींचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आले। आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पीडितेस तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले। याशिवाय नांदगाव, खंडेश्वर पोलीस स्टेशन, जिल्हा अमरावती मधील पीडित मुलींचा शोध घेऊन आरोपींसह संबंधित पीडितेला ताब्यात घेऊन पुढील कारवाईस अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ऑपरेशन शोध मोहीम 4 दरम्यान देवळी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत एकूण 7 अल्पवयीनांचा शोध लावला असून उर्वरित प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असल्याचे ठाणेदार संदीप कापडे यांनी सांगितले। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अश्विन गजबे, शिवराज जाधव तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे। महाराष्ट्र 224 करिता संतोष देशमुख, वर्धा।